हॅलो लर्नर्स, वेलकम टू लर्न ऑन. आपल्या महाराष्ट्र टीईटी 2026च्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण थोड्याशा कालावधीनंतर एक व्हिडिओ घेऊन येत आहोत, ज्यामध्ये आज आपण पेपर 2 साठी अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे व्यावहारिक गणित, ज्याला आपण कमर्शियल मॅथमॅटिक्स म्हणतो. त्यावर आधारित महा टीईटीचे 2025 मध्ये विचारलेले प्रश्न आणि त्याच पातळीचे तुमच्या कॉन्सेप्टला क्लिअर करणारे इतर प्रश्न, असे एकूण आपण 10 प्रश्न घेत आहोत. यामध्ये मी तुम्हाला जनरल मेथड तर माहीतच आहे, पण सोबत काही शॉर्टकट ट्रिक्स पण सांगणार आहे, जेणेकरून आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये गणिताची ही उत्तरं आपण जलद गतीने काढू शकू. तर लवकर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंट करा. सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. आपल्या नेहमीप्रमाणे वही पेन घेऊन बसायचंय, स्वतः पण प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर सोल्युशन पाहायचं आहे. जसं आता आपल्याला पहिला प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर मी दाखवेल, लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. आता पहिला प्रश्न काय म्हणतो पहा. एका व्यक्तीने 2000 रुपये दशादशे 5 रुपये दराने 2 वर्षांकरिता बँकेत गुंतवले. तर आपल्याला माहित असलं पाहिजे यामध्ये काय काय म्हटलेलं आहे. हे जे 2000 रुपये आहेत, याला आपण म्हणतो मुद्दल. मुद्दलला आपण म लिहितो. ही मुद्दल आहे 2000 रुपये. ओके. दशादशे 5 रुपये दर आहे, म्हणजे व्याजाचा दर, ज्याला आपण द म्हणू, तो आहे 5 रुपये. म्हणजे 100ला 5 रुपये म्हणजे 5% हा दर आहे. आणि 2 वर्षाकरिता बँकेत गुंतवले, म्हणजे जो कालावधी क आहे तो 2 वर्ष आहे. तर आपल्याला विचारले त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती. आता व्यावहारिक गणितामध्ये तुम्हाला 8वी ते 10वीचा जो सिलेबस आहे पेपर 2 ला, त्यामध्ये प्रामुख्याने चक्रवाढ व्याज यावर आधारित खूप सारे प्रश्न विचारले जातील. म्हणून कॉन्सेप्ट फॉर्म्युला सगळं तर माहीत असलंच पाहिजे, पण याच्या ट्रिक्स पण माहीत असल्या पाहिजे. आता मी हा प्रश्न तुम्हाला दोन पद्धतीने कसा सोडवतात. आपण जनरल पद्धत कशी आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे, परंतु चक्रवाढ व्याज काढत असताना जे कॅल्क्युलेशनचा भाग असतो तो सोपा करण्यासाठी मी तुम्हाला काही टेक्निक पण सांगणार आहे. जसं आता आपली पहिली मेथड आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे चक्रवाढ व्याज काढताना आपण सगळ्यात आधी रास काढतो. जी रास असते, रासला आपण इंग्रजी अक्षर ए ने दाखवतो, मुद्दलाला पी म्हणतो आपण, दराला आर या अक्षराने दाखवतो आणि कालावधीला एन किंवा टी या अक्षराने दाखवतो. तर आपला फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे की आधी आपण अमाऊंट काढतो. ए इज इक्वल टू पी घेतो आपण 1 अधिक आर छेद 100 आणि वर आपण घेत असतो एन. ही आपली जनरल मेथड आहे. आपण आधी अमाऊंट काढणार, मग तुम्ही काय करणार, अमाऊंट काढण्यासाठी पीच्या जागी 2000 ठेवणार, व्याजाचा दर 5 आहे भागिले 100 आणि मग इथे 2 लिहिणार. मी तुम्हाला पूर्ण मेथड सांगतोय, लक्षपूर्वक पहा. त्यानंतर आपण काय करणार, याला सिंप्लिफाय करण्यासाठी ए बरोबर हा 2000, याला तुम्ही लिहाल 100 अधिक 5 105 चा वर्ग आहे. 105 छेद 100 बनेल ना इथे, 105 छेद 100 चा वर्ग. याचा अर्थ ए ची व्हॅल्यू येणार आहे 2000 गुणिले 105 गुणिले 105 भागिले 100 गुणिले 100. बघा, कारण इथे वर्ग दिलेला आहे, स्क्वेअर केलेला आहे. आता आपण काय करतो, हे 2 शून्य याच्यासोबत कॅन्सल करू, हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करू आणि इथला एक शून्य कॅन्सल करून, किंवा चला आपण याला पुढच्या स्टेपला पाहू. तर इथे ए ची व्हॅल्यू येते बघा, हे तर तिन्ही शून्य कॅन्सल झालेत. तर 2 गुणिले 105 गुणिले 105 आणि खाली आलेला आहे 10, हा 10. तर या 2 ने 10 ला कॅन्सल करा, 5 होईल. 5 ने 105 ला करा, 21 येईल. ओके, म्हणजे तुमची अमाऊंट किती येणार, 105 गुणिले 21. तुम्ही पाहू शकता हा आपला महाराष्ट्र टीईटीचा 2025चा PYQ आहे, म्हणजे आता आलेला प्रश्न होता नोव्हेंबर महिन्याच्या परीक्षेत. मग याचा आपण गुणाकार करणार. ऑब्विसली हा गुणाकार बनतोय 21 5 105, हातचे आले 10, पुन्हा 21 0 0, 10 चा 0, हातचा 1, 21 1 21 आणि 1 22. ओके, तर 2205 ही आपली काय आलेली आहे, रास आलेली आहे.
आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जर ही रास असेल तर आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे चक्रवाढ व्याज. तर चक्रवाढ व्याज ज्याला आपण CI म्हणतो, कंपाऊंड इंटरेस्ट, कोणते व्याज कसं करतात? रास वजा मुद्दल, A मायनस P. तर ए आपण काढलेला आहे 2205, त्याच्यातून 2000 तुम्ही मायनस करा, याचं उत्तर येणार 205. तर हे आपलं उत्तर आहे, नो डाऊट. ही आपली जनरल मेथड आहे. तर 205 हे आपलं उत्तर आहे. आता याला आपल्या नेहमीच्या डायलॉग प्रमाणे म्हणू आपण नॉर्मल जिंदगी. आता आपण याला मेंटॉस जिंदगीनुसार सॉल्व्ह करू. म्हणजे या प्रश्नाला आपण थोडंसं सोप्या पद्धतीने कसं करता येतं ते पाहू. चला, त्यासाठी आपण याची मेथड 2 पाहूया. त्याला मी थोडंसं झूम करून घेतो. बघा, याची मेथड 2 कशी असू शकते? पद्धत 2, मेथड 2. आता तुम्ही एक कॉन्सेप्ट लक्षात घ्या. व्याजाचा दर 5% आहे. ठीक आहे. पहिल्या वर्षी 5%, पुन्हा दुसऱ्या वर्षी 5%, या पद्धतीने 5-5 टक्क्याने ते वाढत जाणार. पण चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातला नेमका फरक काय असतो? सरळ व्याजामध्ये आपली जी मुद्दल असते ती वर्षानुवर्ष तीच राहते. म्हणजे आपण जे काही व्याज लावतो ते त्या मुद्दलावरच लावत असतो. परंतु चक्रवाढ व्याजामध्ये काय होत असतं? पहिल्या वर्षीची मुद्दल ज्यावेळेस व्याज मिळवून रास बनते त्यावेळेस ती रास आपण दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल म्हणून वापरतो. याचा अर्थ असा आहे की जी आपली रास असते ती पुढच्या वर्षासाठी मुद्दल बनत असते आणि त्याच्यामुळे आपलं व्याज वाढत असतं. आपण ज्याला शॉर्टकटमध्ये व्याजावर व्याज, व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणतो, असा त्याचा मूळ अर्थ नसतो. तर जेव्हा मुद्दल आधी रास देते आणि ती रास पुढच्या वर्षासाठी परत मुद्दल बनते, त्याला आपण म्हणतो चक्रवाढ व्याज. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण काय करणार? व्याजाचा दर आधी आपण काय करणार? इफेक्टिव्ह रेट काढणार. मी तुम्हाला एक इफेक्टिव्ह रेट काढण्याचा कॉन्सेप्ट सांगतो. म्हणजे आपला जो प्रभावी दर म्हणू आपण याला मराठीमध्ये प्रभावी दर म्हणून. मी दोन्ही भाषेत सांगेल. आता प्रभावी दर कसा काढतात? पहिल्या वर्षी 5%, दुसऱ्या वर्षी 5%. प्रत्येक वेळी 5च आहे ना, त्याची एक शॉर्टकट लक्षात ठेवायची आहे. पहिल्या वर्षीचा 5%, दुसऱ्या वर्षीचा 5%, दोघांची बेरीज करा. लक्षात घ्या. आणि मग काय करायचं आहे? याच्यामध्ये प्लस करून 5 गुणिले 5 करायचंय भागिले 100. बस एवढंच लक्षात ठेवा. आता डायरेक्ट 2 वर्षाचा इफेक्टिव्ह रेट निघतो. आता याचा फायदा कसा होतो पहा. आपलं कॅल्क्युलेशन सोपं होतं. हे 5 आणि 5 10 आणि हे किती बनतं? 25 आणि हे 100 आहे. बघा, 25 चोक 100 म्हणजे 1/4. 1/4. आता 1/4 लाच आपण किती लिहितो? सगळ्यांना माहिती आहे. तर 10 अधिक 1/4 जर आपण केलं तर ओव्हरऑल हे किती बनतंय? 40. 41/4. लक्षात. तर हा आपला झाला इफेक्टिव्ह व्याजाचा दर. बस आता एक काम करा. फायनली आपल्याला जे चक्रवाढ व्याज काढायचंय व्या, त्यासाठी दिलेली मुद्दल किती आहे? 2000. 2000 चा 41/4 टक्के काढा. टक्के काढण्यासाठी काय कराल? याला तुम्हाला परत काय करायचंय? बघा, इथे एक महत्वाचा कॉन्सेप्ट असतो. याला टक्क्यामध्ये कन्वर्ट करायचं असतं बरं. हे टक्के आहेत म्हणजे इथे छेदात 100 आहे. आता छेदात 100 म्हणजे 100/1 आहे. आपण याला डायरेक्ट काय लिहू शकतो? गुणिले 1/100. हे लिहायला विसरू नका, नाही तर आपलं उत्तर चुकेल. आता पहा आपलं उत्तर कसं येतं. हे 2 कॅन्सल होतात इथे आणि इथे आले 4×5 20 आणि डायरेक्ट 5 गुणिले 41चं उत्तर येतं 205. बघा, आपण कोणतंही या पद्धतीचं जे हेवी कॅल्क्युलेशन आहे, एवढं मोठं सूत्र लिहून करण्याचं जे कॅल्क्युलेशन आहे, असं न करता आपण याला अतिशय शॉर्टकट पद्धतीने काढलेलं आहे. तर काय करायचं असतं? तुम्हाला जेव्हा 2 वर्षाचं 3 वर्षाचं व्याज देतात, आधी 2 वर्षाचा इफेक्टिव्ह रेट काढत चला, त्याला तिसऱ्या वर्षासोबत घेऊन परत इफेक्टिव्ह रेट काढत चला. त्यासाठीचा फॉर्म्युला काय असतो? एक्स अधिक वाय. आता इथे एक्स अधिक वाय काय आहे? पहिल्या वर्षाचं व्याजाचा दर एक्स, दुसऱ्याचा वाय, या पद्धतीने चालत जाईल. म्हणजे तुम्ही सूत्र असं लिहाल, एक्स अधिक वाय अधिक एक्स गुणिले वाय छेद 100. बस या ठिकाणी 2 वर्षाचे व्याज तुम्ही टाकत चला, तुमचं उत्तर जनरेट होईल. तुमचा हा प्रभावी दर येईल, त्याला मुद्दलाने गुणा, तुमचं डायरेक्ट चक्रवाढ व्याज मिळेल. मला वाटते पहिल्यांदा तुम्हाला ही मेथड समजली असेल. अशा मेथड्स आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा बँकिंग परीक्षेमध्ये यूज करत असतो.
याचा निश्चितच तुम्हाला आणि पुढे तुमच्या विद्यार्थ्यांनाही फायदा होईल. आता आपण पुढे जाऊ. NMMS मध्ये आपल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मध्ये हे नक्की शिकवा. आता पुढे आपला प्रश्न आहे 1270 रुपये किमतीच्या, हा पण एक PYQ आहे. ठीक आहे, आता आलेला आहे. 1270 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास साडीची विक्री किंमत किती? सूट, कमिशन, रिबेट नावाचा आपल्याला 8वीला एक चॅप्टर आहे, त्यावर आधारित हा प्रश्न आहे. आता सिंपल आहे, 12% सूट याचा अर्थ काय असतो? 100ला 12 रुपये तो कमी करतोय. ठीक आहे, 100ला 12 रुपये कमी करतोय. तर तुम्हाला विचारले विक्री किंमत किती? आता सूट काय केली जाते? जेव्हा आपल्याला डिस्काउंट दिलं जातं त्यावेळेस जे प्रिंटेड प्राइस आहे किंवा जी छापील किंमत आहे त्याच्यातून तो डिस्काउंट आपण मायनस करत असतो. हे तर तुम्हाला माहिती आहे. म्हणून आपण एक काम करू शकतो. आता जनरली आपण काय करतो? 1270चा 12% काढतो आणि मग तो आलेला 12% 1270 मधून वजा करतो. आता बऱ्याचदा टक्केवारी काढण्याची एक कॉन्सेप्ट असते, ती पण तुम्हाला माहित असली पाहिजे. मी तुम्हाला त्याची अजून एक टेक्निक शिकवतो. आता तुम्ही पहा, त्याच्यासाठी काय करता येईल. चला एक संधी देतो, व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः ट्राय करा. ओके, करून पाहिलं आपण. आपण काय केलं असेल, परत ह्याला दोन मेथड आहेत. मेथड 1, आपण पहिल्यांदा काय केलं? सूट काढूया. सूट म्हणजे डिस्काउंट. कसा काढतात? 1270 चा 12%. खूप जण असं काढतील. आता बघा काय करतील, हे दोन शून्याच्या सोबत कॅन्सल करून 12.7 ला 12 ने गुणतील. ओके, आणि मग 12 7 84, आजचे आले 8, 12 दुनी 24 आणि 8 32, 3, 12 आणि 3 15, एक नंतर पॉईंट. 152 रुपये 40 पैसे आपल्याला सूट मिळालेली आहे. मग आता आपण काय करणार? ही आलेली सूट 1270 मधून मायनस करणार. त्याच्यातून तुम्ही 152 रुपये 40 पैसे सबट्रॅक्ट कराल. ओके, ही येईल आपली विक्री किंमत. ही ऍक्च्युअली विक्री येईल ना, कारण सूट मायनस करावी लागेल. तर इथून येतात 6, आता इथे राहिले 9, इथे 7, इथे 1 आणि इथे 1 आणि इथे 1, 1117 रुपये 60 पैसे. तर ऑप्शन 4 हे आपलं उत्तर आहे. आता ही झाली एक पद्धत, म्हणजे इथं आपण टू वे मेथड वापरली. आधी आपण सूट काढली आणि मग त्याला काय केलं? 1270 मधून मायनस केलं. याची अजून एक पद्धत आहे, विचार करा काय करता येईल. आता मेथड 2 काय सांगते? सूट किती आहे? 12%. तर विक्री किती असायला पाहिजे? 88%. अरे 100तले 12% मायनस करा ना, 88% तुम्ही विक्री किंमत लावली तर संपलं. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही 1270चा सरळ सरळ, तर जर तुम्हाला डायरेक्ट विक्री काढायची असेल तर 1270चा 88% काढा ना. ही पण तीच मेथड आहे. तर तुम्ही 12.7 ला 88 ने गुणा. बघा तुमचं उत्तर परत 1117.60 येणार. लक्षात? तर वेगवेगळ्या मेथड्स असतात. देअर इज नो द वे इन मॅथमॅटिक्स. वी कॅन अप्लाय व्हेरियस मेथड्स अँड स्ट्रॅटेजीज टू सॉल्व द क्वेश्चन्स. आय होप क्वेश्चन समजला असेल. लाईक करत चला. पुढे जाऊ आपण. चांगला प्रश्न आहे. एक्सच्या 20%, वाय आहे, वायच्या 20%, झेड आहे आणि झेडच्या 20% 266.80 आहे. तर एक्स किती? प्रश्न इंटरेस्टिंगली विचारलेला आहे. आता बरेच जण काय करतील, एक्सच्या 20% वाय, मग एक संख्या येईल, त्याचा 20% झेड आणि झेडच्या 20% करून एवढा काढाल. तर चाची, चे, चाची हे जे मॅथमॅटिकल वर्डिंग आहे हे आपण वापरतो कशासाठी? गुणाकारासाठी. तर काही जणांनी काय केलं असतं, एक्सचा 20% आधी काढला असता. बघा मेथड 1, मी प्रत्येक वेळी तुम्हाला टेक्निक सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तर व्हिडिओ पॉज करून ट्राय करत चला. केला पॉज? ओके, ट्राय केला असेल. चला पाहू. आता पहिल्यांदा काय करणार? एक्सचा 20%, एक्सचा 20% हा झाला वाय, असं तुम्ही लिहिणार. बरोबर आहे. मग तुम्ही काय करणार? वाय चा 20% तो कोण आहे? झेड. आता बघा वाय कोण आहे? हा एवढा मोठा नंबर आहे, तर तुम्ही त्याला इथे आणून लिहू शकता. म्हणजे तुम्ही लिहिणार एक्स चा 20% गुणिले 20%, हे कोण झालं? झेड. आणि मग तुम्ही झेड चा 20% पण लिहिणार. झेड चा 20% 266.80 आणि झेडला तुम्ही परत एवढं लिहिणार. आलं का लक्षात?
तर मी तुम्हाला याच्यासाठी एक सोपी मेथड सांगतो. एवढं करू नका, हे करू नका, ठीक आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगेल, थोडंसं लक्ष द्या, इंटरेस्टिंग आहे. पहा, आपण आता एक पॅटर्न पाहिला. आधी आपण एक्सचा 20% काढला, वाय लिहिलं, वायच्या जागी ती व्हॅल्यू ठेवली, असं करत गेलो. तर डायरेक्ट काम करा ना. बघा, सगळ्यात आधी तर 20% काय असतं, तर 20%चा अर्थ असतो 20/100. आता 20/100ला तुम्ही डायरेक्ट 1/5 लिहा ना. तर एक्सचा 20% काढणं म्हणजे एक्सचा 5वा भाग काढणंच आहे. मग तुम्ही एक डायरेक्ट असं काम करा. बघा, एक्सचा 20% हा वाय झाला. हा वायच आहे ना, हो. आता वायचा 20% हा असेल, हा कोण झाला, झेड. आणि झेडचा 20% हा पूर्ण. बघा, इथपर्यंत कोण आहे, वाय. इथून इथपर्यंत कोण आहे, झेड. आणि इथून इथपर्यंत कोण आहे, झेडचा 20%. बघा, तर मी तुम्हाला एका लाईन मध्ये त्याला लिहून दाखवलेलं आहे. ही पूर्ण व्हॅल्यू किती आहे, 266.80. तर तुम्ही याला 266.80 लिहून खाली 100 पण लिहू शकता ना. ठीक आहे. याचा काय फायदा होतो, बघा, आता तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करा. एक्स आहे आणि खाली किती येतं, बघा, एक्स ने 1 ला गुणल्यावर एक्सच येणार. खाली 5 गुणिले 5 गुणिले 5 125 होणार. आता ही व्हॅल्यू आहे 26680 आणि खाली आहे 100. ठीक आहे. चला एक सोपं काम करू. आता आपण एक्स काढताना हा 26680 खाली 100, हा भागाकारातला 125 इकडे पाठवा, गुणाकारात जाईल. आता काय होतं, याला सरळ 25 ने भाग द्या. 25 चोक 100, 25 पाचे 125. आता काय कराल, सोपं आहे. आता आपण 4 ने भाग देऊ शकतो. बघा, इथे 4 ची कसोटी लागते. त्याला 4 ने भाग द्या, 5 ने गुणा, संपलं. आलं आपलं उत्तर. या ठिकाणी 4 6 24 उरले 2, 4 6 24 उरले 2, 4 7 28 वरचा 0. तर फायनली 6670 ला 5 ने गुणायचंय. आता 5 ने गुणण्याचा अर्थ काय असतो, कुठल्याही संख्येचा अर्धा करून त्याला 0 लावतात, किंवा ती संख्या विषम असेल तर जो दशांश येतो त्याला काढून टाकतात. चला डायरेक्ट करा. 5 0 0 35 3 30 3 33 3 30 3 33 33,350. ऑप्शन नंबर 2 इज आवर आन्सर. आलं लक्षात? आय थिंक तुम्हाला या टेक्निक्स आवडत असतील तर नक्की कमेंट करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. वही पेन घेऊन तयार राहत जा. आता पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा. चांगला प्रश्न आहे. अजय व अतुल, चला माझं नाव आलं यात. अजय व अतुल यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर 5:6 आहे. 20 वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर 9:10 असेल, तर अजय व अतुल यांच्या आजच्या वयातील फरक किती असेल. तर तुम्हाला आधी आजचं वय काढावं लागेल. आजचं वय काढण्यासाठी दिलेल्या कंडिशन्स यूज कराव्या लागतील आणि मग त्यातला फरक काढावा लागेल. चला व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा. केलं? ओके. आता मी हा प्रश्न तुम्हाला 2 मेथडने शिकवेल. एक आपली अल्जेब्रा मेथड आणि एक ह्याची गुणोत्तराची एक शॉर्टकट पद्धत. पहा काय म्हणतो हा. आजच्या वयाचं गुणोत्तर 5:6 आहे. आपण असं मानू, कुठलंही गुणोत्तर जेव्हा दिलेलं असतं त्या गुणोत्तराला समान संख्येने गुणल्यास, वर आणि खाली गुणल्यास आणि भागल्यास आपल्याला ती संख्या मिळते. त्याला आपण समानपट म्हणतो. आता आपण याची समानपट एक्स मानू. तर आजचं वय काय होईल दोघांचे, आजचे वय सर पहिल्याचं 5x व दुसऱ्याचं 6x वर्षामध्ये आहे ऑब्व्हियसली. तर आपल्याला असं म्हटलेलं आहे की आजच्या वयांचं गुणोत्तर 5:6 आहे. 20 वर्षानंतर हे गुणोत्तर काय होईल, 9:10 होईल. ठीक आहे. काय करता येईल पहा. पहा, आजचं वय, आता हे आजचं वय दोघांचं गुणोत्तर आहे. आता हे आजच्या वयाचं गुणोत्तर झालं. सांगा बरं, 20 वर्षानंतर काय होईल, दोघं मोठे होतील का लहान होतील, मोठे होतील, म्हणजे त्यांचं वय वाढेल. तर इथे आपण +20 करू दोघांचंही. आता हे त्यांचं वाढलेलं वय आहे 20 वर्षानंतरचं, त्याचं गुणोत्तर हे नव्याने किती असेल, 9:10. ठीक आहे. आता आपण याला सॉल्व्ह करू शकतो. ही मेथड 1 आहे. मी रेकमेंड करेल ही वापरू नका. ठीक आहे. आता याच्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक शिकवेलच, समान गुणोत्तरातील फरक वापरण्याची एक पद्धत असते, ती पण सांगेल. चला आपण याला कसं सॉल्व्ह करणार. तर आता आम्ही याला या जागेत सॉल्व्ह करू, क्रॉस मल्टिप्लाय करून. किती होतं, तिरपा गुणाकार करा यांचा. तर हा गुणाकार किती होतो पहा, 10 5 50x, इथं झाले 200,
इथे झाले 54x आणि इथे झाले 180. आपल्याला माहिती आहे की जेव्हा बरोबर असतात, दोन्हीही राशी बरोबर असतात किंवा गुणोत्तर समान असतात, तेव्हा तिरप्या गुणाकारामध्ये छेदाचा गुणाकार करण्याची गरज नसते, कारण दोन्ही बरोबरच आहेत. तर बघा इथे काय होईल, या 50x ला इकडे आणूया आपण आणि 180 ला इकडे आणूया. तर बघा 54x सोबत 50x वजा होतील आणि इकडे 200 सोबत 180 वजा होतील. ही जनरल मेथड आहे. तर इथं राहिले 4x आणि इथं राहिले 20, म्हणजे x ची किंमत आली 5. झालं. x आला म्हणजे दोघांचं आजचं वय आलं. तर सांगा आजचं वय काय झालं? बघा व नाही सॉरी म्हणून. तर दोघांचं आजचं वय काय असेल? पहिल्याचा 5x म्हणजे 5 गुणिले 5 25 वर्ष आणि दुसऱ्याचं 6x 30 वर्ष. म्हणजे फरक किती आला दोघांच्या आजच्या वयातला? 5 वर्ष. ओके, 5 वर्ष आजच्या वयातला हे झालं. तर आपलं उत्तर आहे 5 वर्ष. ही झाली मेथड 1. आता मी तुम्हाला याची मेथड 2 शिकवतो. ती अतिशय इंटरेस्टिंग आहे, शॉर्टकट आहे. ट्रिक पहा. ट्रिक मेथड 2. काम करा, आजचं वयचं आजचे गुणोत्तर घ्या. आजचं गुणोत्तर 5 6. तर फरक काढा 1 एकक. 20 वर्षानंतर गुणोत्तर किती आहे सर? 9 10. हा पण फरक पहा, 1 वर्ष आहे. झालं. तर बघा फरक समान आहे, गुणोत्तरातला फरक समान आहे. याचा अर्थ काय होतो? आता पहा, फरक जेव्हा समान असतो त्यावेळेस एक काम करायचं, इथे आपण 5 6 लिहू आणि इथे 9 10 लिहू. बघा मी कुठला एक्स वगैरे वापरायची तुम्हाला पद्धत सांगत नाही. आता फरक समान आहे तर बघा या दोघातला फरक 4 आणि या दोघातला फरक 4. तर बघा 4 एकक कशाला रिप्रेझेंट करतात? 20 वर्षाला. ओके, तर सांगा 1 एकक कशाला रिप्रेझेंट करत असेल? दोघांना 4 ने भागा, 5 वर्षाला. 5 वर्ष. मग बघा बरं, 1 एकक फरक म्हणजे 5 वर्ष. तर आजच्या वयातला फरकचा किती होता? 1 चाच होता ना, म्हणून तुमचा जो फरक आहे तो 5 वर्षच यायला पाहिजे. आता ही मेथड किती समजली आय डोंट नो, पण ही एक पद्धत आहे, आम्ही हायर क्लासेस मध्ये शिकवतो. बँकिंग वगैरेच्या ह्याच्यामध्ये परीक्षांमध्ये या पद्धती शिकवल्या जातात. ती तुम्हाला माहित असणं गरजेचं होतं. पुढच्या काही प्रश्नांमध्ये यालाच अजून खुबीने वापरता येतं, हे मी पुढे तुम्हाला नक्की सांगेन. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. ट्राय करत चला, चांगले प्रश्न आहेत. एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 8/5 पट आहे, तर शेकडा तोटा किती? आता 8/5 इथे बरेच जण एक्स वाय वगैरे वापरून करता येईल, पण आपण ह्याला अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा. शेकडा तोटा काढायचा आहे, तोटा नाही. केलं? आता तुम्ही याला एक्स वगैरे मानून कराल, पण मी तुम्हाला रेकमेंड करेल इथे एक्स वगैरे मानू नका. आता हे अपूर्णांक जेव्हा येतात ना, तेव्हा बरेच जण थोडेसे कन्फ्यूज होतात. त्याला कसं डील करायचं, मी यासाठी तुम्हाला एक टेक्निक शिकवतो. सिंपल एक काम करत चला, विक्री किमतीच्या 8/5 आहे, ते काम करायचं, छेद पाहायचा किती आहे? 5. तर नेहमी जो छेद आहे ना त्याला मानत चला, त्याने तुमचा अपूर्णांक गायब होईल. कसा पहा. आता खरेदी ही विक्रीच्या 8/5 आहे, तर आपण खरेदीला विक्रीशी कम्पेअर करतोय. तर आपण एक काम करू, समजा विक्री किंमत 5 रुपये मानू. सर 5च का मानली? हा छेद मानत चला, कसा फायदा होतो पहा. तर खरेदी काय होईल? विक्रीच्या 8/5 पट. बघा ऑटोमॅटिक 5 कॅन्सल होऊन तुमचं उत्तर आलं 8 रुपये. किती सोपं झालं हे. आता पहा बरं, खरेदी 8 रुपये आणि विक्री 5 रुपये आहे. जर तुम्हाला कोणी म्हणलं 10/7 पट आहे, तर 7 मानत चला, म्हणजे तो कॅन्सल होतो. किंवा दोघातला फरक काढत चला, ही पण डायरेक्ट मेथड असते. तर पण तुम्ही समजून घ्या, खरेदी कोणती विक्री कोणती हे कळण्यासाठी हे जास्त इंटरेस्टिंग आहे. तर आपण विक्रीला 5 रुपये मानलं तर खरेदी त्याच्या 8/5 पट म्हणजे 8 रुपये होते. आता बघा इथे खरेदी जी आहे ना, ती विक्रीपेक्षा जास्त आहे. आता आपल्याला माहिती आहे खरेदी जेव्हा विक्रीपेक्षा जास्त होते त्यावेळेस तोटा होतो. किती झाला मग तोटा? सर तोटा तर 8 वजा 5, 3 रुपये तोटा झाला. संपलं काम. आता तोटा किंवा शेकडा तोटा किंवा शेकडा नफा कशावर काढला जातो? खरेदीवर काढला जातो. आपण किती रुपयाला खरेदी केलं त्यावर ते काढलं जातं, हो की नाही?
म्हणून आपण इथे काम करू. सिंपल पहा, खरेदी किती आहे 8 रुपये. 8 रुपयाला 3 रुपये तोटा होतो, तर 100ला किती झालं तुमचं, आलं उत्तर. तर बघा इथं किती येतं 12.5 आणि हे झालं 5 त्रिक 15. बघा 5 त्रिक 15, 3 दोन्ही 6 आणि 1 7. आय थिंक 37.5% यायला पाहिजे. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे त्याचे काही 10 टॉप प्रश्न आहेत. हे 5 आपण टीईटीचे आत्ताचे 2025 चे पीवायक्यू केलेत. आता पुढचे 5 प्रश्न याच धर्तीवर तयार केलेले आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. या व्हिडिओला चांगल्या पद्धतीने समजून घ्या, यातील टेक्निक आत्मसात करा आणि आपण आपल्या वेब पोर्टलवर जी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे ती नाममात्र शुल्कामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे, ती खरेदी करा आणि ऑनलाईन आपलं पूर्ण ॲनालिसिस पहा. ठीक आहे. अतिशय आपण 50 टेस्ट त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या सोप्या पद्धतीने तुमचं ॲनालिसिस करतात आणि तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने तयार करतील. तर व्हिडिओला लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. टिल देन हॅपी लर्निंग विथ लर्न ऑन. हॅव अ नाईस डे. गुड बाय.